मुंबईच्या महापौर रितू तावडेंना धमकीचा ईमेल, महापौरांची गाडी आणि केबिन उडवून देण्याची धमकी. महापालिका प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क. गोरेगावमधील उड्डाणपुलाच्या कामावरून सुरू असलेल्या वादाला नववळण. पुलाच्या कामाबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. 2021 सालीच उड्डाणपुलातील त्रुटी दाखवणारा अहवाल समोर आला होता. ठाण्यात एका ज्येष्ठ नागरिकाला परप्रांतीय कॅब चालकांकडून मारहाण. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांकडून चालकाला चोप. घटनेच्या 14 तासानंतर कॅब चालकाविरोधात गुन्हा दाखल. वर्षभरानंतरही मुंब्रा रेल्वे दुर्घटनेतील जखमी रेहान शेखच्या वेदना कायम. 25,000ची कमाई आता अवघ्या 7,000वर. हात निकामी, जेवणही पत्नीच्या हातानं. वर्षभरानंतरही रेहान शासकीय मदतीपासून वंचित. ठाण्यात 3 वर्षांच्या चिमुरड्यानं वाढदिवसाचा केक खाताना नकळत गिळल्या धातूच्या 2 सुया. 48 तास चिमुरडा होता मृत्यूच्या दाढेत. केक खरेदी करताना पालकांनी काळजी घ्यावी, रेहानच्या आईचं आवाहन. मुंबईत गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीसाठी आता स्वतंत्र रेडी रेकनर दरांचं वर्गीकरण करण्यात येणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. पुढील आर्थिक वर्षापासून अंमलबजावणी होण्याची शक्यता.